मला माहितीच आहे 26 तारीख ही बदलापूरकरांसाठी तर काळा दिवसच आहे. आपण पण लहानपणी पोएम बोलायचं, तर आज आपण श्रेयांशी घेऊया. असा मस्त असा नाश्ता रेडी आहे. तर या सगळ्या नमस्कार, मी आहे उत्कर्ष आणि स्वागत करते तुमचं आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे UK's वर्ल्ड. तर चला, आज आहे फ्रायडे आणि आत्ता वाजत आलेले आहेत सकाळचे 11. तर आज सगळं निवांत चाललेलं होतं कारण की आज श्रेयांशला आंघोळ करायची. तर आज श्रेयांशला सुट्टी होती, तर मग त्याला बोलले की आज तू थोडंसं लेट आंघोळ कर निवांत, कारण की रोज स्कूलमध्ये जायचं वगैरे असतं, त्याच्यामुळे त्याला 8:30 8:15लाच आंघोळ वगैरे करावं लागते. म्हणलं चला आज थोडंसं लेट कर, कारण की बाहेरचं वातावरण पण पाहिलं असेल तुम्ही. मी श्रेयांशला स्कूलला वगैरे नेऊन सोडलेलं, परंतु पावसामुळे किंवा अतिवृष्टीमुळे काय झालेलं, मुलांच्या शाळेंना सुट्ट्या होत्या, तर मग लवकरच आम्ही घेऊन आलो. तर मग चला, आणि आज तर काय सुट्टीच दिलेली आहे. तर 3-4 दिवस झालं आहे ना, लागूनच पाऊस आहे. तर बदलापूरमध्ये पुराची अवस्था झालेली आहे, खूप सगळं पाणी साचलेलं आहे. आणि तुम्हाला माहिती आहे, पाऊस तेव्हाच बंद पडतो ज्या वेळेस सगळं ज्या लोकांना वर्क फ्रॉम होम दिलं जाईल. थांब ना जरा. तर श्रेयांशला मी आज ब्लॉगमध्ये घेत नाही कारण की तो पारुसा आहे म्हणून. तर आता त्याला मी आंघोळ वगैरे, आणि तुम्हाला सांगत होते पाऊस तेव्हाच थांबतो ज्यावेळेस शाळेंना वगैरे सुट्टी होईल, सगळं काही ठप्प होईल. तर आज स्कूलला वगैरे सुट्टी दिलेली आहे, तर आज पाऊस थांबलेला आहे. जवळपास आठवडा झालं असेल तर आम्ही जी आपली बेडरूमची गॅलरी आहे तर तीच ओपन केलेली नाहीये. तर मग म्हणलं चल आज मस्त गॅलरीत जाऊयात. तुम्हाला तुमच्यासोबत आज बाहेरचं वातावरण कसं आहे तर ते शेअर करते. थोडंसं ऊन वगैरे पडलं आहे. तर श्रेयांशने उघडली का गॅलरी? लवकर उघडली रे. तर पावसामुळे काय झाले, दरवाजे पण पॅक झालेत. हे बाहेरचा तर असू दे असतो, थोडाफार ओला होतच असेल, परंतु हा जो मधला डोअर आहे बेडरूमचा तो पण असा पॅक होतो. बाहेरचा तर पाऊस पण लागत नाही तरी पण पॅक झालाय. चला आता आपण जाऊयात बाहेर. तर चला मग आता फायनली आम्ही आठवडाभराने गॅलरीमध्ये आलेलो आहोत. तर तुम्ही पाहू शकता छान असं थोडंसं ऊन वगैरे पडलं का, पाऊस वगैरे गेलेला आहे काय. तर मी श्रेयांशला पण व्हिडिओमध्ये घेते. चल पाऊस. आणि हा तोच मुलगा आहे ज्याने आंघोळ नाही केली अजून, हो ना? कशाला? तर श्रेयांश बोलतोय मम्मा मी तुझा व्हिडिओ शूट करतो. नको ना. तर मग म्हणलं चला आज थोडंसं ऊन वगैरे पडलंय तर बाहेरची पण गॅलरी थोडीशी क्लीन वगैरे करून घेते. तर जे थोडंसं सामान आहे ते आम्ही या गॅलरीमध्येच ठेवतो, कारण की तो कॉर्नरला पाऊस वगैरे येत नाही. तर थोडंसं सामान असतंच. आणि जे झाडं होते आपल्याकडे, जो मनी प्लांट होता तर तो पण मी इथं गॅलरीमध्ये आणून ठेवलेला, कारण की काय होतं किचनच्या गॅलरीत मला वाटतं उंदीर वगैरे येतो का काय माहिती, एवढ्या 6व्या मजल्यावरती पण उंदीर येतात. तर त्याच्यासाठी आम्ही हे सगळं पॅक केलेलं, जे आपले नळ जे पाईप वगैरे असतात तर ते. परंतु तरी पण आहे ना झाडं खातानी, झाडांची पानं वगैरे पडलेली दिसतात. तर मग त्याच्यामुळे मी इकडेच आणून ठेवलेलं. आणि तुळस पण खाल्लेलीच आहे, त्याच्यामुळे उंदीरच येत असेल तर तुळस लावावं लागेल. मग म्हणलं तुळशीला मी काय करते, आता बेडरूमच्या गॅलरीमध्ये तुळस चांगली नाही वाटणार, मग हॉलच्या गॅलरीमध्ये मी त्याची पहिले तुळस आणावं लागेल, लावावं लागेल, आणि मग त्याला तिथे जागा करावी लागेल, हो ना? तर मग चला, आज बाहेर सुंदर असं ऊन पडलेलं आहे तर छान वाटतं. नाहीतर काय होतं, फरशा तर थंड होतातच पावसाने, परंतु ज्या भिंती असतात ना त्या पण अशा पूर्ण थंड झालेल्या असतात. आणि श्रेयांश इथे काय करतोय, गाडी खेळतोय ना. तर तुम्ही बघू शकता श्रेयांश कशी इथे गाडी खेळतोय. से हाय. तर चला मग तुम्ही पाहू शकता वातावरण जरा छान झालेलं आहे. कपडे वगैरे सुकतात, बाकी काय नाही. नाहीतर कपड्यांचे तर खूप हाल होतात. आणि फरशी वगैरे पण पूर्ण अशी थंड पडून असते. भिंती तर सांगितलं, भिंती पण गार पडलेल्या असतात. कपड्यांचा तर इश्यू असतंच, परंतु बाकीच्या पण गोष्टींचा कसं असं वातावरणात थोडं साम्य असलं, समांतर असलं ना तर बरं पडतं. तर चला मग तुम्ही पाहू शकता बाहेर वातावरण असं छान झालेलं आहे. तर हा आपल्या बेडरूमच्या गॅलरीचा व्ह्यू आहे. आणि पावसामुळे बिल्डिंग पण आहे ना सगळ्या अशा जुन्या होतात तिकडच्या. कबूतर. तर चला मग थोडा वेळ आम्ही इथे उभं राहिलो गॅलरीमध्ये, कारण की कसं होतं वातावरण खराब झालं ना, असं घरात पण खूप डिप्रेसिंग सगळं वातावरण होऊन जातं. मग म्हणलं चला आज थोडंसं मोकळ्या हवेत बाहेर थांबलो आम्ही. काय हो. तर श्रेयांश म्हणतो मम्मा थोडा पाऊस यायला लागलाय. म्हणलं थांब जरा. आज अपेक्षा नव्हती केली असं थोडंसं ऊन पडेल, कारण की आज 26 तारीख आहे आणि तुम्हाला माहितीच आहे 26 तारीख
ही बदलापूरकरांसाठी तर काळा दिवसच आहे, कारण की एक वर्षी तर तुम्ही पाहिलंच असेल महालक्ष्मी जी एक्सप्रेस आहे तर ती पूर्ण पाण्यामध्ये होती. ह्या वेळेस पण तसंच वातावरण आहे. अजून एवढं पाणी नाही आलेलं, परंतु खूप सगळं पाणी आलं. गणपती पाण्यात असतो. हो, गणपती पाण्यातच असतो, माहिती आहे का तुम्हाला? तर चला मग भंगारवाले आले. तर चला मग आता थोडा वेळ दरवाजे ओपनच ठेवते. थोडंसं घरामध्ये पण मोकळी हवा गेली पाहिजे, सनलाईट वगैरे गेलं पाहिजे. नाहीतर कसं होतं दिवसभर पॅक तेच फॅनची हवा, लाईट वगैरे, मग थोडंसं असं ते नाही का, म्हणजे असं फ्रेश नाही वाटत. तर चला आज थोडंसं फ्रेश वाटतं आणि थोड्या वेळ ओपनच ठेवते जोपर्यंत पाऊस येत नाही. पाऊस आल्यावरती पूर्ण मग बंदच करावं लागतं. तर चला मग आपण आता आतमध्ये जाऊयात. मग आता आतमध्ये आल्या श्रेयांश पुन्हा काय करायला लागलाय? अभ्यास बघतोय. हो, सकाळीच करत बसलेला का तू? गुड बॉय गुड बॉय. स्कूल नाही म्हणून घरीच अभ्यास करायचा. ठीक आहे, आता तुझी एक्झाम पण आहे. सकाळी हो, तर चला तर मग आता श्रेयांचं चाललंय होमवर्कचं. तर मग त्याचं थोडंसं होमवर्क येते. पुन्हा तुम्हाला सांगितलं त्याचे अंग वगैरे राहिले, तर मग त्याचं आवरू आणि मग नंतर पाहू पुढे काय काय होतं दिवसभरात. ते सगळं तुमच्यासोबत शेअर करेलच. सो तर चला मग आता श्रेयांचं 1 मंथ झालेलं आहे. तर तो म्हणतोय मम्मा माझं बुक दाखव ना गं. तर मग त्याचं आता पहिलं हे फर्स्ट मंथचं बुक होतं ना, असं डोक्यावर नसतं घ्यायचं, सगळं जाईल त्या पुस्तकातल्या डोक्यामध्ये. किती स्मार्ट होशील मग. चल, तर मग आता फर्स्ट मंथ कम्प्लीट झालाय. हो, आणि काय काय शिकलं तू फर्स्ट मंथ मध्ये? नाही लिहिलं. मग सांग ना, आता दाखव बोललं तर तू सांग ना काय काय सांगायचं. येतं का तुला तसं खेळायला? तर मग श्रेयांच्या आम्ही असं घरामध्ये स्कूलमध्ये घेतात का तुझ्या अशा ॲक्टिव्हिटी? स्कूलमध्ये असं डोक्यावरती नाही हे ठेवून चालायला लावत तुला? नाही लावत. पुस्तक. हो, तर मग चला तुझं दाखवायचंय का काय? मग दाखव ना व्यवस्थित. तू दाखवायचं, तुझं बुक आहे तर तू दाखवणार ना. दाखव. माझा हात दुखून येतो पकडून. तर चला आता श्रेयांश काय दाखवत नाही आहे, परंतु मी त्याची एक्झाम होणार आहे ओरल टेस्ट वगैरे कधीपासून आहे? मंडेपासून आहे. ठीक आहे, तर आपण मी त्याची रिव्हिजन घेते. तर तुला 2 पोएम बोलायचे. श्रेयांश तसं नाही, थांब तिथं उभं राहा. मी तुझं व्यवस्थित शूट करते आणि असं रिदममध्ये बोलायचं. ठीक आहे, मी तुला सांगते कसं रिदम ते. तर चला आपण पण लहानपणी पोएम बोलायचं. तर आज आपण श्रेयांशी घेऊया. श्रेयांश आता आपल्याला बोलून दाखव. 1 2 3 स्टार्ट. मी तुला आता रिदम मध्ये शिकवते. असं बोल. सरळ उभा राहा पहिले प्रॉपरली. हेड, शोल्डर, नीज अँड टोज, नीज अँड टोज, नीज अँड टोज, and eyes and ears and mouth and nose. Head, shoulder, knees and toes, knees and toes. असं गाणं बोलल्यासारखं बोलायची असती पोएम. ठीक आहे. Head, shoulder, knees and toes, knees and toes. And eyes, Ears, mouth and nose. head, shoulder, knees and toes, knees and toes. Eyes. बस आता किती वेळा तेवढंच बोलणार आहे. Spider. हे गिर गया. तर चला तर मग आता श्रेयांची पोएम म्हणून घेतली. कसं मुलांमध्ये असं एवढे रिदम येत नाही. मोस्टली असं स्कूलमध्ये होतं तेव्हा पण असंच व्हायचं. मुली कसं छान असं रिदममध्ये वगैरे बोलतात, सुरात तालात. तर तसं मुलांचं नसतं. हो ना. नुसते माझी केस नुसते मस्ती करतात तेवढे. तर चला मग आता 2-3 दिवस सुट्टी आहे. तर त्यांची तुम्हाला सांगितलं टेस्ट वगैरे आहे, ओरल वगैरे. 1 मंथ कम्प्लीट झाल्यानंतर टेस्ट आहे. तर पाहूयात आता 1 मंथमध्ये काय काय शिकले मुलांनी, काय काय. तर ते टेस्ट घेतल्यावरती कसं हे होऊन जातं. हो ना. तर मग इंग्लिशच्या 2 पोएम, हिंदीची एकच आहे. तर मग पाहू आता ती कोणती बोलतोय काय. तर ते सगळं
त्याच्याकडून करून घेईल 2-3 दिवसामध्ये. मॅथ्सची आहे, हिंदीची पण आहे ना, कशाची EBS ची पण आहे. तर एवढ्या 3-4 टेस्ट आहेत, मग त्या सगळ्या श्रेयांश करून आता 2-3 दिवसामध्ये करून घ्यायचं, हो ना. तर मग चला आता फायनली आता आपण व्हिडिओ बंद करूयात आणि नंतर बोलूयात, ठीक आहे. थोड्या वेळाने बोलू ना. हो, तर मग चला आता पुढे काय काय होतं दिवसभरात ते सगळं शेअर करेल तुमच्यासोबत. सो ट्यून गाईज. 2 hours later. तर चला, तर मगाशी श्रेयांशचा थोडासा अभ्यास वगैरे घेतला, त्याच्यानंतर पूर्ण हॉल आवरला. कारण की माहिती आहे श्रेयांश अभ्यास करणार म्हणजे हा जो आमचा सोफा असतो त्याच्यावरती सगळा पसारा हा श्रेयांशच असतो. तर मग चला आता मी ते छान आवरून वगैरे घेतलं, किचन वगैरे क्लीन केलं. तर आता पाहू शकता तुम्ही 1:45 वाजलेले आहेत आणि लाईट गेलेली आहे. 1:30पर्यंत येणार होती परंतु काय आलेली नाही आहे. तर पाहू आता इन्व्हर्टर चालेल का नाही तोपर्यंत काय माहिती. कारण की त्याच्यामध्ये जे पाणी ओतायचं असतं तर तेच आता 3-4 महिने होऊन गेले, तर त्यांनी 3 महिन्याला ओतायला लावलं आहे. तर काय अजून आम्ही ओतलेलं नाही आहे. तर पाहू आता किती वेळ चालतो आहे काय. कारण की सकाळपासून लाईट गेली, मध्ये एकदा आलेली परंतु पुन्हा गेली, हो ना. आणि आम्ही काय कुठं नाही केलं आहे या वेळात ते तुमच्यासोबत शेअर करते. उभा राहा श्रेयांश. तर श्रेयांशची आंघोळ ॲज युजल झालेली नाही आहे कारण की लाईट गेलेली आहे. चल नीट बस. आणि आम्ही श्रेयांशचा थोडासा हेअरकट केला आहे, हो ना. चलो असं बस ना व्यवस्थित, असे दाखव. दाखव ना हेअरकट. तर हे जे पुढचे केस आहेत तर ते काय होतं खूप पुढे येतात, मग ते छान नाही वाटत आणि मग भांग श्रेयांशला सूट नाही करत, हो ना. मग मी हे घरीच थोडेसे हे केलेत, तरी त्याने व्यवस्थित नाही करून दिले परंतु थोडेसे केलेत. तर चला मग आता रोजच्याच प्रमाणे जेवण वगैरे झालं, आमचा आराम वगैरे करतो आणि मग डायरेक्ट संध्याकाळीच बोलेल तुमच्यासोबत. सो स्टे ट्यून गाईज. A few moments चला later. तर मग नमस्कार सगळ्यांना. तर मग अशी छान आम्ही झोप वगैरे काढली आणि बाहेर काय असा जास्त पाऊस नाहीये, तर मी बोलले की शाळांना सुट्टी दिली की पाऊस पण बंद होतो. तर मग चला छान आमचा आराम वगैरे करून झालेला आहे. या दिवसामध्ये दुपारची झोप भेटणे म्हणजे सुखच म्हणायचं, कारण की मस्त झोप लागते दुपारची थंडीची आणि झोप झाली की लगेच भूक लागते काय काम न करता. तर मग चला आता मी छान रेडी झालेली आहे. श्रेयांशची आंघोळ चालली, तुम्हाला सांगितलं त्याची आंघोळ राहिलेली. तर मग तो आता त्याचा आवरतोय, त्याची तोच आंघोळ करतो. तर मग म्हणलं चला तोपर्यंत मी मस्त गरमागरम चहा ठेवते. आज चहा पिऊशी वाटला आणि चहा सोबत काय असणार आहे ते मी तुम्हाला पुढे सांगेन. हो चहा दूध ठीक आहे. तर मग चला मग अशी छान मग मी किचन ओटा वगैरे आवरला आणि मग तसंच पुसून वगैरे घेतलं. म्हणलं चला सुकतंय. तर तुम्हाला माहिती गॅस वगैरे क्लीन केल्यावरती मी या पिनचा यूज करते आणि जे आपले गॅसचे होल्स असतात इथे तर मग ते एकदा मी हे करत असते. त्या होल्समध्ये काय करायचं एकदा पिन वगैरे टाकून घ्यायची, म्हणजे काय होतं काही कचरा वगैरे असला तो गुंतलेला वगैरे असला तर ते क्लीन होतं आणि आपला गॅस व्यवस्थित चालतो. नाहीतर काय होतं गॅसची जी फ्लेम असते तर ती खूप कमी होऊन जाते. तर चला मग मी असंच तिन्ही हे जे बर्नर आहेत तर त्याला पिन करून घेते आणि मग नंतर बोलते तुमच्यासोबत. तर चला मग माझी पिन वगैरे करून झालेली आहे. तर आता आपण हे लावून घेऊयात आणि त्याच्यानंतर बनवणार आहे मी गरमागरम असा चहा. काय हो श्रेयांश बोलतोय मम्मा मस्त चहा बनव. तर चहा सोबत आहे आपल्याकडे आज बटर. तर चला कालच मला खूप बटर खायची इच्छा झालेली, मग यांना बोललं की बटर घेऊन या. मग यांनी काल आणलंय, तर काल आणले म्हणल्यावरती आज खाल्लं. मग मी इथे गरमागरम चहा ठेवलेला आहे आणि आपला चहा छान उकळत आहे आणि श्रेयांश पण इथे रेडी होऊन आलेला आहे, हो ना. मी टाकू अद्रक? अरे तुला भाजणार याच्यावर खिस. मग मी वरतून टाकते याच्यावर खिस. तर श्रेयांशला अद्रक टाकायचं. विलायची टाकी बोललं मी टाकतो. दिसलं. A few minutes later. तर चला मग आपला चहा छान उकळत आहे. तर तोपर्यंत मी तयारी केलेली आहे
आता बटर खायचंय म्हणजे तर फुलपात्रच लागणार हो ना. कपामध्ये काय आणि बटर काढ ये. तर आम्ही असे मस्काटात बटर आणलेले आहेत जे की मम्माचे फेवरेट आहेत. मम्मा तू मोठी आहे म्हणून मी तुला लई देतो. हो हा. तू थोडेच खाणार ना. नाही मी पण लई खाणार आहे. मला वाटलं तू छोटा आहे मग तू थोडं. चला तर मग आज आपला असा मस्त असा नाश्ता रेडी आहे. तर या सगळेजण नाश्ता करायला. चला आता मस्त आम्ही एन्जॉय करतो हा नाश्ता. आणि मग आता वातावरण चांगलं आहे तर थोड्या वेळाने खाली जायचं का खाली. हा. तर श्रेयसला ग्राउंड मारून आणते आणि मग नंतर पुढे काय काय होते ते सगळं तुमच्यासोबत खाली share करते. खेळू. हो. तर चला त्याच्या आधी पहिला नाश्ता करूया. हो. तर चला मग आता आम्ही रेडी झालेलो आहोत. नाश्ता वगैरे केलं थोडंसं रिलॅक्स केलं. मग श्रेयांचं थोडंसं आवरलं आणि आता आम्ही चाललोय खाली खेळायला. हो तर श्रेयांशने त्याची बॅट पण घेतली. तर चला मग खाली खेळून येतो आणि मग आल्यावरती बोलूया तुमच्यासोबत. तर चला मग आपण खाली जाऊया. नमस्कार सगळ्यांना. तर फायनली आताच आम्ही खाली श्रेयांश थोडा वेळ खेळला. आम्ही पण थोडा वेळ गप्पा मारत बसले. तर मग आता आम्ही वरती आलेलो आहोत. तर चला आता रात्रीचे 8 वाजलेले आहेत आणि अजून जेवण बनवायचं आहे. तर जेवणामध्ये काय आज मस्त अशी चमचमीत अंडा करी बनवते आणि सोबतच असणारे भाकरी. तर नॉनव्हेज सोबत बाजरीचीच भाकरी आवडते. तर मोस्टली तर मला ज्वारीचीच आवडते परंतु नॉनव्हेज असलं ठीक आहे. तर मग म्हणलं चला आज बाजरीची भाकरी बनवते आणि सोबतच बनवणार आहे अंडा करी. तर चला मग पटकन स्वयंपाक करून घेते आणि मग पुन्हा मस्त अंड्याची करी झाली की तुमच्यासोबत शेअर करते कशी झाली. 1 hour later. तर चला तर मग तुम्ही पाहू शकता आपली मस्त अशी अंडा करी रेडी आहे. तर भाजी रेडी झालेली आहे आणि मी मोस्टली काय करते पूर्णच अंडे टाकते फक्त त्याला कट मारते. तर मग चला भाजी उकळेपर्यंत इथं साईडला दूध आहे तर ते दूध गरम करायला ठेवते. थंड नाहीये काहीच. तर दूध आम्ही काय करतो मोस्टली 1 लिटरच आणतो अल्टरनेट डेज कर्जतवरून. कारण की काय होतं मग डायरेक्ट ह्याच्यातून आणलं ते जिथं गुरं असतात तिथून आणलं ना डायरेक्ट तर मग बरं पडतं. आणि श्रेयांश पितो त्याच्यामुळे मग पिशवीतलं दूध आम्ही अवॉइडच करतो. काय दूध बोलायचं. तर मग पिशवीतलं काय करतो आम्ही अवॉइडच करतो कारण की पिशवीतल्या दुधाचे दुष्परिणाम तर आपल्याला माहिती. इकडे भाजी छान कमी गॅसवर उकळेपर्यंत इकडे दूध पण गरम होऊन जाईल आपलं. तर तुम्ही पाहू शकता दूध पण छान आहे. आणि याच्यामध्ये कसं पाणी वगैरे थोडंसं ऍड करतच असतील ते परंतु नाही का कोणती प्रक्रिया वगैरे होत नाही डायरेक्ट गोठ्यातूनच आणल्यामुळे. तर चला मग इथून पण आम्ही बदलापूर मधून आणायचो परंतु ते नाही का असं पातळ यायचं छान हे पण नव्हते. तर चला नेमका लायटर खराब झालेला आहे आणि मी हे जे माचीस आहे तर हे सेपरेट केलंय ज्याच्यामध्ये यूज केलेल्या काड्या आहेत. मग कसं एखादा गॅस चालू असला की आपण ते यूज करतो दुसऱ्याला. अशी ट्रिक मी यूज करते. तर चला मग भाजी पण कमी गॅसवरती छान उकळून देते आणि दूध पण कमी गॅसवरती छान तापेल. आणि इकडे आपल्या बाजरीच्या भाकरी रेडी आहेत. तर आज मस्त असा बेत आहे अंडा करी आणि बाजरीची भाकरी. तर मग चला मस्त आम्ही जेवण वगैरे करतो आणि छान आराम वगैरे करतो. चला याच नोटवरती मी आजचा व्हिडिओ इथे सेंड करते. तुम्हाला कसं वाटलं आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूयात आपण लवकरच उद्याच्या नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत गुड नाईट.